महिलांचं नेतृत्व करणाऱ्या डॉक्टर स्नेहल सोनकाटे यांच्या प्रचारार्थ आपल्याला जायचंय, ही भूमिका आमची होती. म्हणून मी आज इथं आपल्या या बेंबळे गावामध्ये आलोय. खरं तर या बेंबळे गावामध्ये काही सांगितलं, पोस्टर फाडले, दुसरं काही करू शकतात. विचारांची लढाई हे विचारानं लढू शकत नाही. ज्यावेळी मुद्दे संपतात त्यावेळी ही माणसं मुद्द्यावर येतात. कारण यांना माहितच नाही आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये दलिताच्या पोरानं आमदारकीला उभं राहावं. गाववाल्यातला माळी साळी कोळी तेली हातकर धनगर सदगर वंजारी लोणारी बरी गुरव घरशी नाभिक सुगार लोहार कुंभार गाव गाड्यामधला बेरर बेडर रामोशी माझा एससी बांधव, माझा एसटी बांधव, माझ्या विजयंती अ प्रवर्गामधल्या विमुक्त जातीमधली माणसं, ब प्रवर्गामधला माझा अनेक लोक, वासुदेव असेल, कुडमुड्या जोशी असेल, अनेक माणसं, ही माणसं या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि त्यांची ही संख्या अर्ध्याहून जास्त आहे. याची पद्धतशीर पद्धतीने या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित व्यवस्थेकडून होतोय. आमची पोरं विधानसभेला उभं राहायला लागले. माझ्या तुळजापूरमध्ये आमच्या एक डॉक्टर निवडणुकीला उभे आहेत. निश्चित आमची लढाई, आमचा संघर्ष. अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला एक तत्व दिलेलं होतं. मान सन्मानाची लढाई, आत्मसन्मानाची लढाई, राजसत्ता आणि राजपाट या व्यवस्थेमध्ये मागून मिळत नसतो, तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. हे तत्व ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलं. पण झालं काय, गाव गाड्यातल्या 18 पगड जातीची माणसं जाती जातीमध्ये भांडायला लागली. या महाराष्ट्रामधला ओबीसी कधीही एकत्र येऊ दिला नाही इथल्या व्यवस्थेनं. गाव गाड्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये ग्रामपंचायतीला भांडणं लावली, पंचायत समितीला तुमच्या आमच्यामध्ये भांडणं लावली. गाव गाड्यामध्ये कुणाचा तरी कार्यकर्ता बनायचा. अरे वंचित बहुजन आघाडीची एक महिला या मतदारसंघामध्ये निवडणूक लढते म्हटल्यानंतर त्यांना किती मतं पडणार आहे? ती मतं कुणाची खाणार आहे? मग कुणाला त्रास होईल? मग त्यांचं म्हणणं काय आहे? माझ्या गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, बाबांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. एक माणूस, एक मत, एक मूल्य. अरे टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत, तेवढीच माझ्या गावगाड्यामध्ये आकाबार कष्ट करणाऱ्या, माझ्या समोर बसलेल्या, चेहरा रापलेल्या माझ्या माता भगिनीच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. बाबासाहेब काय बोलले होते? बाबासाहेब बोलले होते की तुम्हाला आता शासन करती जमात बनायचंय, तुम्हाला आता राज्य करती जमात बनायचंय, चलो अभी सत्ता की ओर चलो, असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि गावगाड्यातल्या तुम्ही आम्ही माणसाने, तुमच्या आमच्या नेत्यांनी कुठल्या तरी पक्षाचे झेंडे वागव, कुठल्या तरी नेत्याचा कार्यकर्ता बन, कुणाच्या तरी घोषणा दे. अरे 7 समुद्रा पलीकडून आलेल्या इंग्रजांनी सुद्धा तुम्हाला सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला. तुमच्या या भारत वर्षामधल्या तुमची इंच इंच जमीन मोजली, तुम्हाला शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला रिझर्वेशनचं धोरण या भारत वर्षामध्ये आखण्याचं काम केलं. सायमन कमिशन असेल, गोलमेज परिषदा असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मार्गदर्शनानं, आमच्या महामानवांच्या मार्गदर्शनानं या माझ्या भारत वर्षामध्ये रिझर्वेशनची पॉलिसी या भारत वर्षामध्ये आखली गेली. पण या महाराष्ट्रामधल्या काही पांडगुळांनी गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला. अरे आरक्षण चॅलेंज करावं, लोकशाही चॅलेंज करावी, घटना चॅलेंज करावी. अरे पण तेवढी कुवत पाहिजे ना तुमची. तुमचं शिक्षण किती, तुम्ही बोलताय किती. आमच्या ओबीसीच्या माणसांना शिव्या द्याव्या, ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करावं, लोकसभेला ओबीसीच्या नेत्यांना पराभूत करावं. एखाद्या ओबीसीची भाषा बोलत असेल
एखादा संविधानाची भाषा बोलत असेल, एखाद्या रिझर्वेशनची भाषा बोलत असेल, तर त्याच्यावरती तुम्ही हल्ले करता, त्याच्यावरती तुम्ही आरोप करता. स्नेहाताई तुमचा पोस्टर तर फाडलंय, पण मी घरातनं बाहेर पडलो की मला हे गृहीत धरलं, मी माझ्या गाडीवरती दगड घालणार आहे, मला हे अडवणार आहे, मला हे शिव्या देणार आहे, हे मान्य केलंय आम्ही. कारण माझ्या सावित्रीबाई फुलेंना, अरे त्या पुणे शहरामध्ये मुलींच्या शाळेमध्ये मुलींना शिकवण्यासाठी सावित्रीबाई फुले जायच्या. त्यावेळी मॅकेमध्ये 2 साड्या त्या बरोबर ठेवायच्या. जात असताना गावातली ही समाज कंटक मंडळी सावित्रीबाईवरती शेणगोळे फेकायचे, चिखल फेकायचे, दगड मारायचे. माझ्या सावित्रीबाई शाळेत गेल्यानंतर साडी बदलायच्या आणि मग त्या मुलींना आपलं शिक्षण द्यायच्या, शिकवायच्या. अरे आमचे महामानव या समाज कंटकांना चुकले नाही, तर तुम्ही आम्ही गावगाड्यातली माणसं, सामान्य माणसाची भूमिका घेणारी माणसं तुमच्या आमच्यावरती हे समाज कंटक हल्ले घडवणार आहे. पण घाबरायचं नाही, संविधानाच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरायचं, निवडणुका लढायच्या आणि निवडणुका जिंकण्यासाठी सुद्धा तुम्हाला सज्ज व्हायचंय. निवडणुका जवळ आल्या की पैशाचे बंडलांचे पाकिटच्या पाकिट येतात. गावगाड्यामध्ये काय झालं तुमचं आमचं? या महाराष्ट्राचे शरदचंद्रजी पवार असोत किंवा महाराष्ट्रातले सत्ताधारी असोत, अरे या लोकांनी केलं काय? या लोकांनी सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता, पुन्हा त्याच पैशामधनं प्रत्येक तालुक्याला कारखाने काढले. प्रत्येक तालुक्याला 2-3 सरदार, वतनदार, दरकदार, जागीरदार निर्माण झाले. आणि गावगाड्यामधला बहुसंख्य माणसं मात्र जिथल्या तिथं आम्हाला आरक्षण देता का? आम्हाला कोणी तिकीट देतं का? तिकीट आम्हाला कोणी मत देता का? आम्हाला काही मिळेल का? मदत करायच्या भूमिकेमध्ये बहुसंख्य असणारा माझा महाराष्ट्रातला हा बहुजन वर्ग. अरे तुम्हाला महामानव बाबासाहेब कळले नाहीत, तुम्हाला महामानव काशीराम कळले नाहीत, तुम्हाला विश्वनाथ प्रताप सिंग कळले नाही, तुम्हाला अलीकडच्या कालावधीमध्ये बहुजनांची चळवळ कळली नाही. नेहमी बाबा आलतो, आमच्या पोत्यावर बसलो होतो. आणि कोण काय तुमच्या इथले कोण कोण आहेत त्यांचे नाव सुद्धा आठवत नाहीत राव. यांचं कर्तृत्व काय? राणा पाटील, धीरज पाटील, अरे नाव तर काय यांचे? का मतदान करावं यांना? अरे जरांगे पटलाला भेटी देणाऱ्या या अवलादीनं माझं सांगणं आहे, तुमच्या आमदारकीचा मार्ग, तुमच्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरून, आमच्या वस्त्यावरून, आमच्या तांड्यावरून, माझ्या दीनदलिताच्या घरामधून, मोहल्ल्यामधून, गल्ल्यामधून तुमच्या आमदारकीचा मार्ग जातो. पण बाबासाहेबांना तुम्हाला आम्हाला हक्क अधिकार दिले, संविधान दिलं, तुमची आमची बाजू मांडण्यासाठी निवडणुका दिल्या. या भारताच्या राष्ट्रपती महामहिम मुर्मू यांना माझी विनंती आहे, माझ्या आदिवासी बांधव आहेत, त्या आदिवासी भगिनी आहेत आणि भारताच्या घटनात्मक असणाऱ्या सर्वोच्च पदावरती त्या बसलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये गुप्त मतदान पद्धती दिलेली आहे, पण या मतदान पद्धतीमध्ये एक लूपहोल्स आहे. जबाबदारीने सांगतोय, मीडियाचं लाईव्ह कव्हरेज आहे, तर महाराष्ट्राला सांगतोय गुप्त मतदान पद्धती असताना आजही इथं मतदान झालं की प्रत्येक बूथचं आणि प्रत्येक गावाचं मतदान कोणाला झालं हे इथल्या लोकांना कळतं. हे इथल्या चोरांना, दरोडेखोरांना, शरद पवारांना, पृथ्वीराज चव्हाणांना, अशोकराव चव्हाणांना, कोण राणा पाटील, कोण धीरज पाटील, कोण आमका पाटील, कोण चोर पाटील, कोण बँका बुडवणारा पाटील, कोण मर्डर करणारा पाटील, कोण लोकशाही व्यवस्था फळेस मिळवणारा पाटील, ह्या अवधीला प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाड्यावरती, प्रत्येक वस्त्यावरती कुणाला मतदान पडलं हे या लोकशाहीमध्ये कळतं. आणि मग पुढच्या 5 वर्षामध्ये अरे त्या धनगराच्या वाडीनं मत दिली नाहीत बरं का, अरे त्या बंजाराच्या तांड्यावर आपल्याला मत मिळली नाहीत बरं का, अरे ते कोणतरी वंचितला मत दिली बरं का. पुन्हा 5 वर्षामध्ये माझ्या या बाबासाहेबांच्या लोकशाहीमध्ये माणसं
त्या माणसांना टार्गेट केलं जातं, त्या वाडी वस्तीचा त्या गावाचा रस्ता दिला जात नाही, तिथल्या पोरांना कुठलाही सामाजिक न्याय भेटत नाही. ही व्यवस्था आजही माझ्या या भारतामध्ये, माझ्या या महाराष्ट्रामध्ये घडते. मग तुमच्यातले नेते पुढे येतील कसे, निवडणूक लढतील कसे? गावाच्या गावं तुमची, वाड्याच्या वाड्या तुमच्या, वस्त्याच्या वस्त्या तुमच्या. अरे या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये काय झाली तुमची आमची अवस्था? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते, काबाड कष्टाचं काम करते, ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. मी ज्या डॉक्टर स्नेहल सोनगटे यांच्या प्रचाराला आलोय, अरे बाबासाहेबांचं धोरण होतं की एखादी माझी माता भगिनी कडेवरती छोटस लेकरं घेऊन जेवढं अंतर चालू शकते तेवढ्या अंतरावर सार्वजनिक रुग्णालय असलं पाहिजे. पण माझ्या या तुळजापूर तालुक्याकडे पाहिलं की आम्ही अमृत महोत्सवी वर्षात राहतो का एखाद्या डेझर्ट लँड मध्ये राहतो, याचं उत्तर तुम्हाला भेटेल. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही गोष्टी तुमच्या समोर मांडता येतील. का कुणाला कशासाठी आमदार व्हायचंय? अरे या पाटलांना आमदार व्हायचंय कारखाना वाचवायला, या पाटलांना आमदार व्हायचंय घराणेशाही चालवायला. अरे या लोकांना आमदार व्हायचंय पैसे कमवायला. हजार हजार कोटी रुपयाची मालक असणारी मंडळी ही, अरे हे कोणता व्यवसाय करतात? एवढे पैसे यांच्याकडे करोडो रुपये येतात कुठून? काय गांजाची शेती लावली आहे का अफीमची शेती आहे? पैसे येतात कुठून? गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे की या महाराष्ट्राचं 4.5 लाख कोटीचं बजेट असताना बाबांनो तुमच्या आमच्या वाट्याला हे बजेट देत नाहीत, पैसे देत नाहीत, योजना देत नाहीत, नोकऱ्या देत नाहीत, शिक्षण देत नाहीत, कारखाने देत नाहीत, उद्योग धंदे देत नाहीत. निवडणुकीला उभं राहू दिलं जात नाही, उभा राहिला तर त्यांची मतं विकत घेतली जातात. हे माझ्या भारतामधलं फ्री अँड फेअर पॉलिसी आहे. लोकांना अरे या माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी ओबीसी चळवळीमध्ये जगणारा कार्यकर्ता आहे. आजही या माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही नाभिक बांधव आमदार म्हणून गेला नाही. माझ्या महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विधानसभेमध्ये एकही बेरड बेडर रामोशी एकही आमदार झाला नाही. एकही सुतार, एकही लोहार, एकही किसाडी, एकही पारदी, एकही धोबी आजपर्यंत माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाऊ शकला नाही. कसा न्याय भेटेल ओबीसींना, कसं धोरण आखलं जाईल ओबीसींचं? आजही या माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वाजंत्री वाजवणारा, गलाट वाजवणारा, हलगी वाजवणारा, लावणे म्हणणारी लोककलावंतीन आजही महाराष्ट्राच्या या फुले शाहू आंबेडकरांच्या कायद्याच्या सभागृहामध्ये माझ्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निवडून जाऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल अरे कोण हाकेसर आलं होतं, लय मोठं मोठं बोललं, लय काय काय बोलत होतं. मी गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या एकीसाठी आलोय. जाती जातीची युती झाली पाहिजे आणि राजकारणाची समाजकारणाची शेती झाली पाहिजे, हे तत्व सांगायला मी तुमच्या पुढे आलोय. माझे महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, महात्मा फुले म्हणले की तुम्हाला आम्हाला काय आठवतं? महात्मा फुले म्हणलं की शिक्षण आठवतं. महात्मा फुले म्हणलं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्य खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले असं महात्मा फुले म्हणायचे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन महात्मा फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ करा, झाल्या अवकळा. गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, बाबांनो पोरं लढायला लागले, आपलाही एक पक्ष निर्माण झालाय. या गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना सांगणं, वाजत गाजत संविधानाचा सन्मान करायचा असेल, तुमच्या आमच्या पोरांचा आवाज बुलंद करायचा असेल तर तुम्हाला स्नेहलताई सोनकाटे यांना भरभरून मतदान करावं लागेल. आणि गावातले लोक एक झाली ना, तुळजापूर ही माता
या महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी माता तुळजा भवानीची भूमी आहे. तुळजा भवानी आमची पण आहे. 11 पगड जातीच्या लोकांची तुळजा भवानी आहे. गावगाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, अरे बाद झालं आतापर्यंत ह्यो पाटील गेला की त्यो पाटील आणि त्यो पाटील गेला की ह्यो पाटील. कधीतरी तुमचा आमचा आवाज या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात जाऊ द्या. एक या तुळजापूरचा आवाज या महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊ द्या आणि इंदिरा गांधीचा पराभव होऊ शकतो. फ्री राष्ट्राचे अनभिषिक्त सम्राट सखा पाटलाचा पराभव सुद्धा जॉर्ज फर्नांडिस नावाच्या एका कामगार नेत्याकडून फटक्या माणसाकडून होतो. अरे ही पाटलं फिटलं तर लई बारकी आहे. आमच्या मताचा फक्त अधिकार आपल्या गॅस सिलेंडरच्या टाकी समोर बटन दाबा आणि एका डॉक्टर असणाऱ्या स्नेहल सोनकाटेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा. बरोबर आहे का? आज बेंबळे गावात आलोय. माणसं किती आहेत मला माहिती नाही, किती बहुसंख्येने आलेत मला माहिती नाही, पण विवेकाचा आवाज, संविधानाचा आवाज, सामान्य कुटुंबातल्या पोरांचा आवाज, आमदारकीचं स्वप्न बघणाऱ्या एका बहिणीचा आवाज बुलंद केला पाहिजे. त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. म्हणून मी आज इथं तुमच्या बेंबळे गावात आलोय. आता इथं किती माणसं आहेत? साधारणपणे 1000-2000 माणसं आहेत. बरोबर आहे का? एका माणसानं फक्त 50 मताची जबाबदारी घ्यायची. 2000 माणसांनी फक्त 50 मताची जबाबदारी घ्यायची. किती झालं गणित बाबा? माझं गणित कच्चं आहे, शिक्षण कमी आहे. किती झालं? 50 गुणिले 2000 किती झालं? किती? 1 लाख आमदार होतील की नाही डॉक्टर? इथं आलेल्या प्रत्येक माणसानं फक्त 50 मताची जबाबदारी घ्यायची. घराच्या बाहेर पडलं, आपल्या काकाला, आपल्या मामाला, आपल्या मावशीला, आपल्या ताईला, आपल्या शेजारणीला, कामावर असलेल्या जोडीदाराला, आरक्षणवादी माणसाने आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं. एससी असतील, एसटी असतील, ओबीसी असतील, माझ्या मुस्लिम समाजातल्या अर्ध्या लोकांना माझं सांगणं आहे, अरे तुम्ही आमचे जैविक बंधुभाव आहोत. गावगाड्यामध्ये तुम्हाला आम्हाला एकमेकाच्या नडी अडचणीला जावं लागतं. या गोष्टी तुम्हाला आम्हाला समजावून सांगावे लागतील. हा विश्वास तुमच्या आमच्या लोकांना पुण्याने द्यावा लागेल. तुमची आमची माणसं सुद्धा आमदार खासदार बनू शकतात. हा विश्वास जो हरियाणामध्ये ओबीसीने दिला, जो पंजाबमध्ये भगवंत मान नावाचा माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होऊ शकतात, तर माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचाराच्या या माझ्या महाराष्ट्रामधला ओबीसी, महाराष्ट्रामधला दिनदलित, महाराष्ट्रामधला आदिवासी आणि या कुठल्या पवार पाटील देशमुखांना बळी करतोय आणि या आवडाने तुम्ही तुमची मतपेटीत दाखवा. ही माणसं तुमचं पाय धरत तुमच्या झोपड्यापर्यंत, तुमच्या वाड्यापर्यंत, तुमच्या तांड्यापर्यंत, तुमच्या वस्तीपर्यंत येतील. मग त्यांना विचारा की तांडा वस्ती सुधार योजनेचा निधी कुठे गेला. मग त्यांना तुम्ही विचारा की जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीला एखादं वसतिगृह आहे का. मग त्यांना तुम्ही विचारा की आमच्या लेकी बाळी ऊस तोडायला तुमच्या कारखान्यांच्या फळावरती जातात, त्यांच्या आरोग्याच्या सुविधा देणार कोण. शारीरिक श्रमाचं काम आमच्या काय ऊसतोड पुढे करायची, ऊसतोड बंजारांनी करायची, ऊसतोड होलारांनी करायची, ऊसतोड धनगरांनी करायची, ऊसतोड बंजाऱ्यांनी करायची का. तुमची माणसं नाही तुमच्याकडे ऊस तोडायला. कारण गावगाड्यामध्ये शारीरिक श्रमाची कामं करणारे तुम्ही आम्ही आहोत. तुमच्या आमच्या हिताचं धोरण या महाराष्ट्रातल्या या सगळ्या लोकांनी स्वतःकडे राजसत्ता स्वतःच्या बुडाखाली घेतली आणि तुम्हाला आम्हाला नागवण्याचं काम या लोकांनी केलंय. आणि याच्या विरोधामध्ये जर तुम्हाला आम्हाला आवाज उठवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल. बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं आहे. एक शेवटचं उदाहरण सांगेल आणि मी माझं मनोगत थांबवेल. उन्हामध्ये माणसं
माणसं बसले. आमचा जोशी असतो ना, जोशी, कुरमड्या जोशी, आमचा वसंत जोगी असतो की नाही, आमचा पारधी असतो की नाही, आमचा कडक लक्ष्मीवाला असतो की नाही, असतो की नाही. अरे ही माणसं एखाद्या चांगल्या बंगल्याच्या समोर गेली, तिथे एखादी माता भगिनी पसावर धान्य घेते, त्या सुपामध्ये टाकते आणि येऊन त्या माझ्या वासुदेवाला त्याच्या झोळीमध्ये वाटते, माझ्या कडक लक्ष्मीवाल्याच्या झोळीमध्ये वाटते, माझ्या चित्रकथीच्या झोळीमध्ये वाटते, माझ्या नाथपंथी देवरी गोसाव्याच्या झोळीमध्ये वाटते. त्यावेळी आम्ही भिक्षेकरी माणसं, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पूजक असणारी माणसं त्या पसावर मुठभर धान्यामधलं 4 दाणे घेतील आणि परत त्या सुपामध्ये टाकतील आणि मग काय म्हणतील, तुझं घर भरू दे, तुझा येर मांडवाला जाऊ दे, तुझा खूप मोठी बरकत होऊ दे, तुला अमान सन्मान भेटू दे. अरे आम्ही गावगाड्यातली माणसं गेल्या 75-80 वर्षाच्या कालावधीमध्ये, अरे पवार पाटील देशमुखांनो, तुम्हाला आम्ही आमची लाख मोलाची मतं, अरे आम्ही भरभरून मतं तुम्हाला दिली, पण तुम्ही आमचं ओबीसीचं आरक्षण घालवायला निघाला, आमच्या SC ST मध्ये बायफर्गेशन करायला निघाला. अरे तुम्ही आम्हाला दिलंच नाही ना, तुम्ही आम्हाला घरं दिली ना, तुम्ही आम्हाला गाव गाड्यामध्ये गुंठा 2 गुंठ घर बांधायला जमीन दिली ना, आमच्या लेकरांना तुम्ही वसतिगृह दिलं ना, तुम्ही आम्हाला माणुसकीचं जीवन दिलं. म्हणून मग आपल्या मताचा अधिकार मतपेटीद्वारे दाखवायचा आणि या महाराष्ट्रामध्ये चलो सत्ता की ओर. आता या गेल्या गबाळ्यांना मतदान नाही, ज्याला संविधान समजतं, ज्याला प्रत्येक माणसाचा अधिकार समजतो, अशा सुशिक्षित माणसांना मतदान करायचं. काय अरे दुसऱ्याच्या नरड्यात टाकण्यापेक्षा, दुसऱ्याच्या नरड्यात टाकण्यापेक्षा परड्यात टाका, परड्या मुख्यंद्यावर टाका, कधीतरी उगवून कधीतरी तुमच्या कामाला येईल. अरे ही माणसं एकदा मत घेतली, एकदा निवडणुकीचा निकाल लागला की ह्यो पाटील पण दिसत नाही आणि जिंकून येणारा पाटील पण दिसत नाही आणि हारणारा पाटील बी दिसत नाही. घरी काय करतात, मोलायसिस कसं करता येईल, चिलिंग प्लांट कसा आणता येईल, DCC बँकेचं पैसे कसं काढता येईल, त्याला कर्ज कसं काढता येईल, बँकेचं कर्ज डुबवता कसं येईल, कुणी आपल्याला त्रास दिला, कोण आपल्या विरोधात गेला, कोण आपल्याला नडला, 5 वर्ष हिशेब करत राहतील. गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना सांगणार, जाती जातीची युती करावी लागल, राजकारणाची समाजकारणाची शेती करावी लागल, हे संविधान वाचवायचंय, हे हक्क आणि अधिकार वाचवायचे. आता पुढे शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाही. अरे माझ्या बाबासाहेबांना गावगाड्यातल्या शेवटच्या घटकाचा विचार सुद्धा त्या संविधानामध्ये केला. अरे यांना काय पडलंय तुमचं आमचं. आता फुले शाहू आंबेडकर जन्माला येणार नाही. या संविधानाला वाचवण्यासाठी, या रिझर्वेशन पॉलिसीला वाचवण्यासाठी, तुमच्या आमच्या प्रतिनिधित्वाला वाचवण्यासाठी तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या माणसाला मतदान करावं लागल, हे सांगायला मी इथं आलोय. कारण स्नेहल सोनकाने डॉक्टर असलेल्या माझ्या भगिनी निवडणुकीला उभ्या राहिल्या, म्हणून मी इथं तुम्हाला प्रचार करायला आलोय. आता काही लोकांना वाटेल आपले सर या महाराष्ट्राचं काय, या महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार. लोकसभेला ज्या ओबीसींना टार्गेट करून पराभूत केलं गेलं, या शरदचंद्रजी पवारांच्या चल्या चपात्या करून माझ्या मराठवाड्यामध्ये माझ्या ओबीसी बांधवांना टार्गेट केलं. ती माणसं या विधानसभेला त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्या वाचून राहणार नाही. लोकसभेला महाविकास आघाडीच्या लय जागा आल्या, लय जागा आल्या, लय जागा आल्या. दलितांनी आम्हाला साथ दिली, मुसलमानांनी आम्हाला साथ दिली. अरे दलितांनी संविधान वाचवण्यासाठी तुम्हाला साथ दिली, पण तुम्ही आमचे बाळासाहेब आंबेडकर पराभूत केले. अरे मुसलमानांनी भाजपचा विरोध म्हणून तुम्हाला मत दिले, पण तुम्ही जलिलांचा पराभव केला.
गावगाड्यातल्या ओबीसीने तुम्हाला मतं दिली, पण पंकजा मुंडेंचा पराभव तुम्ही केला, चंद्रकांत खैरेंचा पराभव तुम्ही केला, महादेव जानकरांचा पराभव तुम्ही केला, आणि करून करून काय केलं तर 48 पैकी 32 खासदार तुमचे निवडून आणले. ताटातनं सांगलं वाटीत, वाटीतनं सांगलं ताटात. आमका गेला की थमका येतो, थमका गेला की आमका येतो. माझ्या या महाराष्ट्रामध्ये काय झालं? या महाराष्ट्रामध्ये अरे दलितांची चळवळ कुणी लढली, कामगारांची चळवळ कुणी लढली, शेतकऱ्यांची चळवळ अरे एका ब्राह्मण समाजाच्या शरद जोशींनी लढली. अरे या अवलादी कधी सामान्य माणसाच्या प्रश्नावर कधी लढल्या नाहीत. कायम सत्तेत. भाजपची सत्ता आली की भाजपच्या झाजात उड्या मारायच्या. उद्या काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली, पटापटा पटापटा पटा लगेच इकडे उड्या मारायच्या. नेहमी सत्तेच्या बाजूने जायचं, कारखाने काढायचे, पैसे कमवायचे, गावगाड्यातली मतं विकत घ्यायची. तुमचं आमचं लाख मोलाचं मतदान या चोरांना तुम्ही देणार का? हे विचारायला मी या तुमच्या त्या बेंबळे गावामध्ये आलोय. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. रोज 4-5 सभा घेतोय, माणसं जागी करतोय, लढतोय. आज जरी आमची लढाई संघर्षाची असली तर या संघर्षाला जे पुढच्या कालावधीमध्ये जे फळ येणार आहे, आणि मी निश्चित तुम्हाला सांगतो गावगाड्यातले लोक एकत्र झाले तर आमच्या डॉक्टर स्नेहलताई सोनकाठे या आमदार झालेल्या असतील हा विश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण करणार. 500 रुपयाने तुमचं भागणार नाही, कुणाच्या 1000 रुपयाने तुमचं भागणार नाही. तुमच्याकडे तितर पक्षी येतील, तितर पक्षी तुमच्यातले वेगवेगळ्या पक्षाच्या सेलचे प्रमुख अरे ती कुठे निवडून येत असती का? काही याला झाला तू कुणाला मत टाकायला लागला? आमचं मत आमच्या स्वाभिमानाला, आमचं मत आमच्या संविधानाला, आमचं मत आमच्या माणसाला. एक रणरागिणी लढते एक रणरागिणी पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा वारसा सांगते. बाबासाहेबांच्या नातवाच्या पक्षातून उभी राहते. तर तुम्ही आम्ही एक आलो ना, तुम्ही आम्ही एक आलो तरी आमचा सरपंच व्हायचा नाही. सरपंच कोणाला विरोध करायला नाही आलो. मला कल्पना मी कुणाच्या विरोधात बोलतोय, मला कल्पना कुठल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलतोय. पण हा सुद्धा यशवंतराव होळकरांचा वारस. काय झालं? तुमचा इतिहास कुठे आहे? आला कुठल्या पुस्तकात? नाही आला. गावगाड्यातली लोक फक्त मतासाठी त्याला राबवलं गेलं. माझ्या माता भगिनी इथं बसले. आमच्या लेकरांचं काय? आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही? आमच्या हे लेकरावर आमदार खासदार हो वाटतं की नाही वाटतं? काय झालं माहितीये का? एक उदाहरण सांगतो. बरेच बोलता बरीच उदाहरणं सांगितली. आता एक सांगतो शेवटचा आणि माझं मनोगत थांबवतो. तुमच्याची माता भगिनी एखादं लेकरू जन्माला आलं की तुम्ही आम्ही बारसं घालतो की नाही? माझ्या माता भगिनी तो कुठे बारसं घालतो की नाही? तुम्ही आम्ही काय म्हणतो? तुम्ही आम्ही बारसं घालताना आया बाया गोळ्या होत्या. आत्या येते, मावशी येते, काकी येते, चुलती येते. काय म्हणते त्या बाळाला बारसं म्हणताना? माझा राजा शिवाजी ग, माझा राजा शिवाजी ग, माझा प्रभू रामचंद्र ग, माझा प्रभू रामचंद्र ग, माझा श्रीकृष्ण ग. काय त्या लेकराला उपमा कशाची देतात? अरे त्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा देतात. म्हणजे तुम्ही आम्ही आदर्श पाळायचा. आणि यांच्या जर एखाद्या लेकराचं बारसं घालायची वेळ आली तर यांच्या माता भगिनी काय म्हणतात माहितीये का? या माता भगिनी उपस्थित आहेत म्हणून हे सांगतोय. यांच्या लेकराचं बारसं घालायची वेळ आली, आमचा आमदार ग, आमचा खासदार ग, आमचा कारखान्याचा चेअरमन ग, आणि आमचा डीसीसी बँकेचा अध्यक्ष ग. अख्खी बँक बुडवते, डुबवते, कारखाना इकून खाते, भंगार विकते.
भगिनीला माझं सांगणं आहे, बाबासाहेबांच्या लोकशाहीमध्ये तुम्ही आम्ही जगतो आहोत. तुमचा आमचा सुद्धा आवाज या कायद्याच्या सभागृहात गेला पाहिजे हे सांगायला या बेबडे गावात आलोय. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही बोलेल, पण महाराष्ट्र हा परिवर्तनाच्या बाजूने जाईल. 1993 साल हे वॉटरशेड मुवमेंट होत, पण 2024 हे साल हे महाराष्ट्राच्या परिवर्तनामधलं एक महत्वाचं साल आहे. कारण गावगाड्यात नवी नवी पोरं उभं राहायला लागलेत, मत मागायला लागलेत. गावगाड्यातल्या लोकांनो जाग व्हा आणि आपलं मतदान आपल्याला करा, एवढा आशावाद मी तुमच्या समोर व्यक्त करतो आणि माझं लाभलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय मातोश्री.